नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, कान्हाचा भूतकाळ आता सखी समोर येणार आहे। तो कसा? मित्रांनो, आता कान्हाची आणि सखीची साखरपुड्याची तयारी चालू आहे। त्यामुळे कान्हा सखी दोघेजण साडी घेण्यासाठी दुकानात गेलेले आहे। मित्रांनो, कान्हा हा सखीला जीवापाड जीव लावण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र सखीला त्याचं प्रेम दिसतच नाही। तिला असं वाटतंय की कान्हा फ्रॉड आहे, कान्हा फसवायचं काम करतोय आणि तिला कळालेलं आहे की कान्हा हा दाभाडे मावशीनं फसवत आहे। दाभाडे मावशीनं त्याने खोटं सांगितलेलं आहे की तू वकिलाच्या घरी काम करतो, वकिलासाठी काम करतो, पण तो तर ड्रायव्हर आहे। त्यामुळे ती आता फार चिडणार आहे कान्हावर आणि कान्हाला अक्षरशः खोटंच ठरवणार आहे। तर मित्रांनो, कान्हाची काहीतरी मजबुरी आहे, त्याचा काहीतरी भूतकाळ आहे, त्यामुळे त्याला बदला घ्यायचा आहे, म्हणून तर तो हे सगळं काही करत आहे ना। पण मित्रांनो, आता मलाही माहित नाही की कान्हाचा नेमका असा काय भूतकाळ आहे आणि त्याला का म्हणून बदला घ्यायचा आहे। तर आता तोच भूतकाळ मात्र सगळ्यांसमोर येणार आहे। मित्रांनो, आता कान्हाचा मित्र कान्हाला सांगत असतो की कान्हा, काही झालं तरी तुला जर तुझं चुकून कोणीतरी ओळखीचं माणूस भेटलं ना, तर तुझा भूतकाळ नक्कीच समोर येणार आहे, त्यामुळे तुला तर जपून राहावं लागेल। आणि कान्हाही ते सगळं शांतपणे ऐकत असतो। आता जे काही साड्यांची खरेदी केलेली असती ते साड्या घेऊन कान्हा मात्र घरी आलेला असतो। आता इकडे गुरुजीही घरी आलेले असतात आणि गुरुजी हे तेजस्विनी म्हणजे सरकारला सांगत असतात की सरकार, तुम्ही जो काही 4 दिवसाच्या आत साखरपुडा करायचा ठरवलाय तो जो काही योग आहे तो तुमच्यासाठी योग्य नाहीये, तो काळ तुमच्यासाठी योग्य नाही, त्यामुळे साखरपुडा होऊ शकत नाही। हे ऐकून मात्र सखीला आनंद होतो। सखी बोलते, अरे वा, म्हणजे साखरपुडा कॅन्सल। तर आता इकडे तेजस्विनी म्हणजे सरकारच्या तळपायाच्या आग मस्तकात गेलेले आहेत। तिला असं वाटते की गुरुजी असे काय बोलत आहेत, सरकारांचा शब्द म्हणजे सरकारांचा शब्द, सरकारांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही आणि मागे कोणी राहू शकत नाही। सरकार म्हणतील तसं, पुढे तर पुढे, मागे तर मागे, अजिबात असं होणार नाही असं ती मनात विचार करत असते। मात्र आता तेवढ्यात आपला कान्हा तिथे त्या साड्यांच्या पिशव्या घेऊन येतो आणि गुरुजींना धडकतो। बाप रे, आता कान्हा गुरुजींसमोर आलाय आणि गुरुजी कान्हाला ओळखतात, त्यामुळे गुरुजी त्याला पाहून बोलतात की तू इथे। बापरे, म्हणजे आता गुरुजींना कान्हाची ओळख पटलेली आहे आणि आता गुरुजी कान्हाचा भूतकाळ म्हणजे कान्हाला ओळखून त्याला काही सांगणार। म्हणजे कान्हाचं नाव कान्हा नाहीये, कदाचित त्याचं नाव वेगळंच आहे, पण त्याने चाळीत येऊन नाव त्याचं चेंज केलेलं आहे। तर गुरुजी आता कान्हाचा भूतकाळ सांगतील का सगळ्यांना? काय वाटतं तुम्हाला मित्रांनो? कारण कान्हा आणि सखीचं हे जे काही नातं आहे, रिलेशनशिप आहे, आता मलाही माहित नाही नक्की की कान्हा खरंच सखीवर प्रेम करतो का, की बदला घेण्यासाठी फक्त त्याने सखीसोबत त्याला लग्न करायचं आहे। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।